विरोधक ज्या पद्धतीने आज त्यांनी महाविकास आघाडीनं आंदोलन केलं, त्यानंतर त्यांनी असं सांगितलं गेलं की पूर्णपणे पुणेकरांचं नुकसान झालेलं आहे. प्रशासनाचा मोठ्या प्रमाणात खर्च झालेला आहे आणि जी कार सुरू होणार होती परवा, पण ती झालेली नाहीये. त्याबद्दल काय? मला असं वाटतं की कुठं राजकारण करावं कुठं न करावं हे सुद्धा समजलं पाहिजे. पुणेकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे मेट्रो. खरं तर ज्यांची 40 वर्ष पुण्यामध्ये सत्ता होती, राज्यापासून म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत हीच मंडळी सत्तेत होती. देशातल्या इतर भागात कुठे ना कुठे मेट्रो सुरू होत होती. पण यांच्या संपूर्ण काळामध्ये गेल्या 40-50 वर्षाच्या काळामध्ये पुण्यामध्ये 1 इंच सुद्धा मेट्रो कुठं झाली नाही. आणि त्यांना आज काय नैतिक अधिकार आहे अशा गोष्टीचं राजकारण करायचं? यांच्या काळात शेकडो लोकांचा बळी घेणारी अयशस्वी BRT झाली. यांच्या काळातले लोकांना अपघाताचे बळी ठरलेले पूल, हे पूल पाडावे लागले. असा विकास म्हणजे खरं तर 40 वर्षे पुण्याच्या भविष्याचा कुठलाही विचार न करता दूरदृष्टीचा अभाव असलेलं कामकाज ह्या लोकांनी केलं. पुण्याचं फार नुकसान करून टाकलं आणि आज कुठला नैतिक अधिकाराने उद्घाटन करायला निघाले. त्यामुळे पुणेकरांना हे सगळं समजतं. पुणेकर हे निश्चितपणे हे सगळं पाहतायत. ज्यांना स्वतः पुण्यासाठी काही करता नाही आलं ते आता मेट्रोचं उद्घाटन करायला निघालेत आणि फक्त एकच दिवसाचं अंतर आहे. जे पंतप्रधान माननीय मोदीजी स्वतः त्याचं उद्घाटन ऑनलाईन पद्धतीनं करतायत आहे. खरं तर ज्यांच्या काळामध्ये गेल्या 10 वर्षात इतक्या मोठ्या प्रमाणातलं काम पुण्यात झालं, स्वप्नातली मेट्रो प्रत्यक्षात आली. पुणेकर आमच्या आज रोज मेट्रोनं प्रवास करताय. गणपतीत आपण पाहिला उच्चांकी प्रवास पुणेकरांनी केला. 4 लाख प्रवासी तर एका दिवसात प्रवास केलेला आपण सगळ्यांनी पाहिला. मला असं वाटतं की ज्यांच्या हस्ते भूमिपूजन झालं 10 वर्षापूर्वी, त्यांच्या हस्तेच आज मेट्रोच्या या सगळ्या मार्गाचं उद्घाटन होते. आणि हा एक आरोप होतो की प्रत्येक टप्प्याला मेट्रोच्या उद्घाटनाला प्रधानमंत्री का? अरे बाबांनो, मला असं वाटतं की यांचं अज्ञान जे आहे हे पुन्हा एकदा समोर येते. आज जगात कुठेही जा, टप्प्याटप्प्यानंच मेट्रोचा विकास होतो, टप्प्याटप्प्यानंच मेट्रो मार्ग होतात आणि त्याचं उद्घाटन देशाचे प्रधानमंत्री आता त्यांनी भूमिपूजन केलं. त्यांनी एवढा मोठा प्रकल्प पुण्याला दिला आपल्या पुणेकरांसाठी. पुणेकर खुश आहेत, पुणेकर आनंदी आहेत. पण यांचं पोट दुखतंय. यांना मळमळ होतीये की आता इतका मोठा प्रकल्प पुन्हा एकदा पुणेकरांच्या सेवेसाठी आला तर निवडणुकीला आमचं काय होईल? खरं तर निवडणुकीला तुमचं काय होणार हे लोकसभेला पुणेकरांनी दाखवूनही दिलंय. पण नव्यानं काही होणार नाही. तुम्ही कितीही राजकारण केलं, कितीही आव्हानाचा प्रयत्न केला की पुणेकरांची आम्हाला चिंता आहे. कितीतरी नेते आंदोलनात तुम्ही बघितलं आता सहज तुमच्या चॅनलवरती, कोविडच्या काळातलं कोणी याच्यातले काही नेते तर दिसले सुद्धा नाही 2-2 अडीच वर्ष रस्त्यावर. मध्यंतरी पुण्यात पूर आला. त्या पुराच्या काळात तर रस्त्यावरचं पाणी यांच्या तळपायला सुद्धा काही लोकांच्या लागलं नाही. अशी मंडळी पुण्याच्या विकासाबद्दल आणि पुणेकरांबद्दल बोलतात. मला असं वाटतं पुणेकर ओळखतात, अशा राजकारणाला पुणेकर थारा देणार नाहीत. आणि त्यामुळे यांच्या काळात मोठ्या मोठ्या प्रकल्पांची जी नुसती भूमिपूजन व्हायची, 50-50, 40-40 वर्षामध्ये उद्घाटनच झाली नाही. पण मोदीजी असे देशाचे प्रधानमंत्री झाले की त्यांच्याच काळात भूमिपूजन होतं, त्यांच्याच काळात उद्घाटन होतं. असा पुणेकरांचा एक स्वप्नातला प्रकल्प जो पुणेकरांना हवा होता. खरं तर पुण्याची मेट्रो होण्यासाठी सुद्धा विरोध केला या लोकांनी आणि हे विरोध करणारे लोक आज म्हणजे उद्घाटन करा. ठीक आहे, त्यांना शुभेच्छा आहेत. मला काय अधिक त्याच्यावर भाष्य करायचं नाही. मला हे सांगायचंय की 29 तारखेला पुणेकरांच्या जीवनातला अजून एक आनंदाचा क्षण तो म्हणजे पुन्हा एकदा मेट्रोच्या नव्या टप्प्याचं उद्घाटन आणि पुढच्या टप्प्याचं भूमिपूजन होत आहे. आणि म्हणून पुणेकर खुश आहेत, पुणेकर समाधानी आहेत. राजकारण ज्यांना करायचं त्यांना शुभेच्छा आहेत. नक्कीच.